अलक निरंजन दत्त कावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला 58वा दिवस 25/12/2023 आणि आत्ता आपण इथे आश्रमामधून निघालो आणि गिरनार पर्वतावरती जाण्याकरता आपण कावड घेऊन निघालेलो आहो. अलक निरंजन जय गिरनारी. अलक निरंजन अवधूत आश्रमातून आपण निघाल्या आपल्याला गोमातेचं दर्शन झालं. जय गोमाता. अलक निरंजन. आत्ता आपण लंबे हनुमान मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं आणि इथून पुढे आता आपण सुरुवात करणार आहोत. फार सुंदर आणि अद्भुत आपला 58 दिवसांचा हा प्रवास आणि ती आपल्याला उत्सुकता लागलेली आहे की आत्ता आपण कधी गिरनार पर्वतावरती जाणार. अलक निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलक निरंजन. हे लंबे हनुमान दर्शन. अलक निरंजन दत्त कावड परिक्रम यात्रेचा आपला महत्त्वपूर्ण जो टप्पा आहे तो आता सुरू होत आहे. आजचा आपला 58वा दिवस. आत्ता आपण पहिल्या पायरीजवळ आलेलो आहोत आणि मारुतीरायांचं दर्शन केलं. लंबे हनुमान, भवनाथ, अन्नपूर्णा माता या सर्वांचं दर्शन घेऊन आता आपण पहिल्या पायरीजवळ आलो. इथे दर्शन करून आता आपण प्रवासाला म्हणजे गुरु शिखराकडे प्रवास करणार आहोत. अलक निरंजन. चला महाराज. फार सुंदर गेली 58 दिवस आपण ज्या प्रतीक्षेमध्ये होतो ती प्रतीक्षा काही वेळावरती येऊन ठेपली आहे. अलक निरंजन दत्त कावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला 58वा दिवस आणि आता आपण गिरनार गुरु शिखराकडे निघालेलो आहो आणि दत्ता महाराज आपले खाली राहिले. अलक निरंजन गुरु शिखराकडे निघालेलो आहो आणि गुरु शिखराकडे जात असताना आपल्याला गोरक्षनाथ महाराज आणि भरतेनाथ गुफा लागलेली आहे. तिथे भरतेनाथांचं गोरक्षनाथांचं दर्शन झालं. फार सुंदर अद्भुत अविस्मरणीय हा सोहळा आपल्यासाठी आहे. नाथजी आपका नाम बताइए. ये तो ये जे आहे हे आपलं सोमनाथ बापूंचे इथले मठाधिपती आहेत. बरं मराठीत सांगा. इथले मठाधिपती सोमनाथ बापू आहेत. बरं. सोमनाथ बापूंच्या आदेशाने मी पण गोरक्षनाथावरनं खाली बापूंचा फोन आला म्हणून सेवेत खाली आलो. बरं. आणि गुरुजी आले. पहिलेच डायरेक्ट कावडचं दर्शन झालं. माझं खरंच परमभाग्य समजतो मी की त्र्यंबक राजाची कावड गाणगापूरहून आम्ही घेऊन गाणगापूरहून पण निघाले तर त्र्यंबक राजवरनं आहेत तर त्र्यंबक दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा पटापट बनवलं ना माव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.
अलख निरंजन दत्त कावड परिक्रमा यात्रा आपली आता आनंद गुफा या ठिकाणी आपण आलो आहोत आणि गुफेमध्ये प्रवेश करत आहोत. फार सुंदर आणि अद्भुत. जय गुरुदेव दत्त. जय गिरणारे गुरुदेव दत्त. अरे, फसलो मी आता. निघाली का? जय गिरणारे, जय गिरणारे. आता आपण आनंद गुफामध्ये आलो आणि खरंच जीवनाचा जो आनंद असतो तो आपल्याला प्रेमभाईमुळे तो आनंद मिळाला. आनंद गुफा, नाही तर आपण येऊ शकलो नसतो इथे. यहाँ के जो महंत है उनके बारे में बताइए. इसके बाद तो मेरा नाम तो इसका इधर माता जी रहता है पहले. हाँ. अभी माता जी वो उसका मेरे गांव के बाजू में बगल में. अच्छा, बाहर गए? नहीं, वाड़ी लिया, उधर रहता है वो. अच्छा. उधर आश्रम बनाया बड़ा. उधर आश्रम बना है. हाँ, यहाँ महादेव गिरी हेल नहीं करता पूरा. हाँ, वो नीचे जहाँ अवधूत आश्रम में रुके अवधूत हैं. आश्रम में से रुका है. हाँ, तो बड़ा अच्छा है, बड़ा आनंद आया. जय गिरणारी. आता आपण दुसऱ्या गुफेमध्ये प्रवेश करत आहोत. जय गिरणारी. गुरुदेव दत्त. जय गिरणारी. चला आणा इकडं. का जय गिरणारी. जय भोलेनाथ. शंभो. जय गिरणारी. शंभो. गुरुदेव दत्त. ये दर्शन सिर्फ आपके वजह से हमको हुए, वरना ये दर्शन तो हमें होते ही नहीं. ये बड़ा लाभ मिला. बड़ा ये आनंद के बारे में हम कुछ बता ही नहीं सकते. बोल बया नहीं कर सकते. ऐसा आनंद है ये, बहुत अद्भुत. कहते थे कि गिरनार में गुफा है, पर हमने कभी देखा नहीं था. आज ये, क्योंकि पिछले साल भी हम आए तो हमें पता नहीं चला. सिर्फ दत्तात्रेय जी के दर्शन करके हम गए थे. बड़ा आनंद आया. अलख निरंजन. जय गिरणारी. आता आता परत आपण. ये कितना 4 गुफा है ना? कितना 4 गुफा है. इथे महाकालीचं दर्शन झालं. जय महाकाली. जय महाकाली. जय महाकाली. बड़ा सहज नहीं होता, भगवान से मिलना बड़ा कठिन होता है. हाँ, अभी आगे बाहर. ये तो ऊपर अंबाजी है ना? हाँ, इसके अंबाजी. जय गिरणारी. ही आहे महाकाली गुफा. फार सुंदर आणि अद्भुत गुफा आहे.
हे महाकाली मातेचं आपल्याला दर्शन झालं. अलग निरंजन, जय गिरणारी. अलग निरंजन. आता आपण एक ही जगह, कौन सी जगह आहे? सेवादास आश्रम. आणि आता आपण जे समोर बघत आहात हे आहे भैरव टोक. भैरव टोक. आणि या भैरव टोकावरती जे आता आपण त्यांना महंतच म्हणू. आप महंत ही होय. आपका नाम प्रेम भाई. प्रेम भाई. हाँ वो तो हमें भी पता है. स्पाइडरमैन. स्पाइडरमैन. हाँ तो ये जो भैरव टोक है ये आप गए 23 साल से. 23 साल ना, 30 साल. मतलब 30 साल. 30 साल से आप अकेले इस टोक पे जाते हो. ये मतलब दत्त महाराज की कृपा है, भैरवनाथ जी की कृपा है, वरना इसके ऊपर हर किसी का जाना असंभव है. तो हमारे भी भाग बढ़े जो आपके दर्शन हुए और आपने जो यहाँ के सब जगह के सब गुफा के दर्शन करा रहे. ये हमारे लिए बहुत ही अलौकिक आनंद है. जय गिरणारी. अलग निरंजन. आत्ता आपण कुठली गुफा आहे? शिवगुफा. शिवगुफा. या गुफेमध्ये आत्ता आपण आलेलो आहो आणि फार सुंदर आपलं तिथे दर्शन झालं. थोडी साधनाही झाली नाममात्र, आणि फार सुंदर दर्शन झालं. एक म्हणजे गिरनार काय आहे हे सांगून कळत नाही, अनुभवाने कळतं. तर आधी हे आपल्याला अष्टगणपतीचंही दर्शन, अष्टगणपती ना, अष्टगणपतींचंही दर्शन झालं. म्हणजे गिरनार 33 कोटी देवांचा निवास असणार हे गिरनार आहे. आपण मागच्या वर्षी ही आलो होतो, पण त्यावेळेला आपण फक्त गुरु शिखरावरती गेलो आणि तिथेच आपलं दर्शन झालं. पण आज जी दत्त कावड परिक्रमा आपण करत आहोत त्या दत्त कावड परिक्रमेमध्ये अनेक गुफा आपल्याला बघायला मिळाल्या, दर्शन झालं, साधू संतांचं दर्शन होत आहे. हे एक आपलंच नाही तर हे आपल्या पूर्वजांच्या पुण्याने आपल्याला मिळालेलं हे भाग्य आहे. आणि या सगळ्या गुफांचं दर्शन आणि केवळ फक्त प्रेमभाई यांच्यामुळेच आपल्याला हे सगळं दर्शन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद करू, कारण आपण आशीर्वाद नाही तर धन्यवाद करणारेच आहोत. हा, तर फार सुंदर आपल्याला दर्शन झालं. अलग निरंजन. जय गिरणारी. जय गिरणारी. अलग निरंजन. आत्ता आपण आलो आहो लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये. फार सुंदर आणि अद्भुत गरुडखांब. इथे सगळ्यात पहिले गरुडराजाचं दर्शन होतं. हे नरहरी महाराजांची आहे आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर फार सुंदर आणि अद्भुत आपण दर्शन केलं. पण तुम्हा सर्वांसाठी वा, लक्ष्मी नारायण मंदिर वा गिरनार पर्वतावरती 33 कोटी देवतांचा वास आहे. आणि त्या 33 कोटी देवांचं आपल्याला आज दर्शन होत आहे. अलग निरंजन. जय गिरणारी. लक्ष्मीनारायण भगवान की जय. दत्त कावड परिक्रमा यात्रेचा आजचा आपला 58वा दिवस आणि आता आपण जवळजवळ 3,500 पायऱ्या वरती आलो आणि तिथे आपल्याला आनंद गुफा लागली आणि त्या आनंद गुफेमध्ये येऊन खरंच जीवनात जो आनंद असतो तो आपल्याला मिळालेला आहे. आणि महाराजांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं. आनंदगिरी महाराजांचं, आनंदगिरी बापू यांचं आपल्याला दर्शन झालं आणि जीवनाचा खरा जो आनंद असतो तो आपल्याला आज कळालेला आहे. आणि असाच आनंद आपल्या जीवनामध्ये राहो हीच दत्त महाराजांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय गिरणारी. जय गिरणारी. निरंजन. अलग निरंजन. आत्ता आपण गंगाद्वारला आलो आणि इथे गंगा मातेचं आपल्याला छान असं दर्शन झालं. फार अद्भुत अलौकिक दर्शन झालं. इथे महादेवांचं दर्शन झालं. इथे गणपती, उभा गणपती आहे. इथे गणपती, महादेव आहे. फार सुंदर आणि अद्भुत हे गंगाद्वार आहे.
अलग निरंजन. समोर हे गोरक्षनाथ आहे आणि आपल्या पाठीमागे हे अंबाजी. फार सुंदर आणि अद्भुत आपला प्रवास. एक अलौकिक आनंद आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. अलग निरंजन. जय अलग निरंजन. जय गिरनारी. काही वेळात आपलं गेली 57 दिवसाचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार आहे. अलग निरंजन. अलग निरंजन. आत्ता आपला प्रवास दत्त शिखरकडे सुरू झालेला आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. आता आपला प्रवास गोरक्षनाथाकडून गुरु शिखराकडे प्रवास सुरू झाला आहे. जय गिरनारी. अलग निरंजन. फार सुंदर आणि अद्भुत हा प्रसंग. याचं वर्णनच करता येत नाही. अलग निरंजन. श्री गणेशान्मा श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंद गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुदेव परम श्रोते भावे सावधान श्री गुरुचे भावना ऐकोनी नाम धारकाचे म्हणून ब्रह्मानंदी म्हणून नाम धारक सिद्धाचरण म्हणे श्री गुरुचा अवतरणी कामा सांगा. या श्री गुरुचा अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोती बुडी सरी अतुत अजून हेची कथा पुन्हा अक्षामृत पाजून आनंद सागरी मशवा बहु औषधी सारगावणी त्रैलोकी चिंताप्रसन संगती विषय तैसे सार मग सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाच्या म्हणती बाळका तुझी वासना अखंड राव श्री गुरुजी ऐका सांगेन आता प्रथमपासून सारांश का 52 प्रथम अध्याय मग मुख्य देवताची स्मरण श्री गुरुमूर्ती दर्शन भक्तापती झाले. द्वितीय अध्याय ब्रह्मपती 4 युगाचे भावपती श्री गुरु सेवा दीपकापती घेतले घेतले नामधारकामध्ये संगमा श्री गुरु नेते आपला अंबरीश दुर्वास यांचा चतुर्थ अध्याय अनुसयपती छळावाळ्या मूर्ती परितीचे पुत्र होती स्तनपान करते आणि पंचमी श्री दत्तात स्वय अवतार बिळापती श्रीपाद तीर्थात निघाले. 6व्यात लिंगी रावण जाता उकळी विघ्नेश्वरी स्थापना केली. गोकर्ण महासंख्यात रायापती सांगे चांडाळी उतरले 7 मातापुत्र शिव तयापती शिवरात्री शनिपती शिवती ज्ञानी कथाश्मी 9 माध्यही रजापती कृपा गुरुराज दर्शन देव म्हणते लष्कर तस्करी मारला भक्त ब्राह्मण तस्करावरती श्री गुरु ब्राह्मण बांधन देती तसे माधव ब्राह्मण कर्णपुरी माधव ब्राह्मण आंबा नामक त्याची नावी श्री गुरु माधव नामे आंबा नामे त्याची द्वादशावत कुक्षीवरती कृपा केली तशी क्रूरवनाचे कडून शासन सायंत्र त्याची वर्तन श्रीगुरु कृपा करतो. पंचदशी श्रीगुरुमती तिथे सांगशीच्यापती यात्रेन गुप्तती वैजनाथी श्रीगुरु षोडशी ब्राह्मण गुरुपती कथून ज्ञानशक्ती श्रीगुरु आले भिल्लोळपाशी भुवनेश्वरी सांग भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदून पण त्या श्रीगुरुने विद्या देऊन धन्य केलं सप्तीशी एवढा आपण दादा कुंभ दिला हेमाचा वडीला प्रताप श्रीगुरूंचा असल्या औदुंबराची कळवण योगी निधून वर्तन गाणगापुरी आपण 19 श्रीगुरु शेत संबंध दोन्ही पुत्र एक मतकती ज्ञान सिद्ध त्याची कथा 21 प्रेरणा श्री गुरुंचे त्याची पुत्रवती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घेतली त्याची वंद्या म्हशी 30 वाटलं 23 श्रीगुरु राजांनी घाणगापूर तेथे उद्योग लाक्ष श्रीगुरूला भेटो जाती पण 10वी विषय विप्र लागे श्री पात्मा 24 वरती त्यांच्या पुढे वेद म्हणती विप्र देते म्हणजे त्याला घेऊन सांगा ती गुरु पैशाला 26 त्या ब्राह्मण श्री सांगती वेदना त्यागा म्हणती वाचून 27 आणि पत्ता विप्राशी वेदना होता कोणती कोणी शापल्याचा ब्रह्म लक्ष देखील 28 त्या पत्ता धर्माधर्म सांगतो पुनर्पी दोन्ही पत्तास्त गुरुभावाबद्दल एक मोठीशी बसुप्रभाव त्रिवी क्रमांक राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास ते शांत हे पतिमर्ता त्याची शेगरी बाळून ती श्रीगुरु नानक 31 त्याची कथा पती धर्म सांगा सहगमन प्रकार बद्दल श्री सहगमन इतिहासाची श्रीगुरु झाली नमस्कृती आशीर्वाद देऊन तिचा पतिपत्य 33 तुझा घेऊन कथा कुटुंब जवळ शबैशे तो करती राहते पासून वृद्धा अध्याय मैवान 34 निर्माण राजपुत्र केला संजीवन नाल भेटला 35 प्रसंगात कैच्या देवानी कथा होतं आणि सोमवार होतं श्रीमंत 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा सेन नेले पारणा म्हणजे कंटा धरती श्रीगुरुजींना त्याला क्रमांक सप्तदिशी नाना धर्म विप्रा संगम प्रसन्न म्हणून वर्तन देते सगळी अष्टदिशी भास्कर ब्राह्मण तिघांपती आणि जेबीले भद्रब्राह्मण सोमनाथची गंगा होती 60 वर्षाची मध्ये 30 39 मध्ये नरहरी कवी शुष्काचा आचरण जोडल्याची गोष्ट शबरकाची एक साय बेच्या नरहरी कृष्ण
बेचाळीस आणतो धर्मराय कृष्ण त्याची कथा सांगते सांगून होते कधी 44 संतुकार भक्त श्रीपदांशी शिवरात्री पुण्याशी विमर्शा केली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापूर त्याला करून संगमी सण कृष्ण नासून ज्ञान कल्लेश्वरी परिगामा श्रीगुरु भेटी नरसिंह आपला कृषी करते 47 दिवाळी सण श्रीगुरु श्यामन सण तितकी रुपये संगमी म्हटले 48 शिगुरी त्याला नका आपला तिथे कोणी चुकून आणते 49 गुरुमूर्ती अमरजा संगमात आणि की पुष्ट 49 गुरुमूर्ती अमरजा संगमात आणि पुष्ट 49 स्फोटन होती भक्ती सचिन ती पुढे श्रीवरती भेटून 50 51 बावने देखून श्री पापड उपजती नाना येते म्हणून गुप्त आहे ऐसा करून दार शिष्या संगती गुरु म्हणे आम्ही जाऊ पडणार मल्लिकाणी तसे ऐसे एकूण भक्ती म्हणी होती तुम्ही शोक करते आपण श्रीगुरूची नव्हती इतके पाहून श्रीगुरू होती होती मजीन धरा असती मठला मी लावली ऐसे बौद्ध शिष्य श्रीगुरू गेले का नाविक मुखे सांगून गोष्टी निजा आनंदी मग होते ऐसे अपार श्रीगुरूचा अंतकथा पण त्यातील 52 अध्याय बसून करीत सिद्ध म्हणे नामधार का तुझं कसले होते का श्रीगुरू एकदा श्रीगुरू गुप्त शिकायला कलियुगी आदर बुद्धी पावली म्हणून श्रीगुप्ताने भक्त जाणार जसे पाहिजे तसे भेटत हे अवतनी का सिद्ध मला श्रीगुरू भेटी जाते जैसा बाबा सबला तैसी कार्य संपादी श्रीगुरू आहे धुर्जन सिद्ध म्हणते करून नाम धारका करून ऐसे की नाना श्रीगुरू पिन नाना जीवधारणा आपण आपले नाम म्हणा गुरु शिष्य पकडे गुरुराम होते 900 सुरुवात सिद्ध नाम धार समाधी अवतनी का नाम अध्याय सम श्री गणेश दत्ता गुरुभ्यो नमः दत्ता माला मंत्र श्री गणेश पार्वती माला मंत्र मामा ब्रही प्रिया तस्माद अंतम ईश्वर वाजी सुनी पक्षी माला मंत्र ओम नमो भगवत दत्तात्रेय स्मरण माता संतोषाय महापरिनिर्वाणाय महाज्ञानपद चिदानंदात्मने भूलोन्मत्त विशेष महायोगी अनुसुया आनंद अत्रिपुत्र सर्व काम फल ओम भवनोचिने अहम साध्य बंधनाय ह्रीम सर्वबुद्धम क्रोम साध्य कशाम हेम वाक्पदाम क्लीम जगतवशिक सोम मन शोभनाम श्री महासंपदाम ग्लोम भूमंडलाधिपद दाम चिरंजीवी वशट वशिगुरु वशडा कसे कसे ओम विद्वेष विदेश फल चाट छट संभय संभय के मारे मारे नम संपन्न संपन्न स्वा पोषे पोषे परमंत्र परयंत्र परतंत्र आणि छेंदी छेंदी ग्रहण निवारे निवारे व्याधी विनाशे विनाशे दुःखम हरय दारिद्र्यम विद्रा विद्रा देहम पोषे पोषे चित्तम तोषे तोषे सर्व मंत्र स्वरूपाय सर्व यंत्र स्वरूपाय सर्व स्वरूपाय सर्व पल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा जपा इंदु कोटी तेज केण सिंधु भक्तवत्सलम नंदनहाति सुनेंदु मिंदिराक्ष श्री गुरु गंधमाल्य अक्षतादि वंदनेव वंदितम वंदियामि नारसिंह सरस्वती पाहि मम माया पाश अंधकार छाया दूर भास्कर आयताक्षी पाहि श्रिया वल्लभेचनाय सेव्य भक्त वृंदवर्द भूयो भूयो नमामि वंदियामि नारसिंह सरस्वती पाहि मम चित्तजादि वर्ग षटक मत्तवाहनांकुशम तत्वसार शोभितात्म दत्त श्रिय वल्लभम उत्तमावतार बुद्ध कर्तु भक्त श्री वत्सलम वंदियामि नारसिंह सरस्वती पाहि मम व्योम आप वायु तेज भूमि कर्तु ईश्वरम काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचन कामितार्थ दातृवस्थ कामधेय वंदियामि नारसिंह सरस्वती पाहि मम पुंडरीक आयताक्ष कुंडलेंदुचे पुंडरीक आयताक्ष कुंडली चंडलीचे खंडनाथ दंडधारी श्रीगुण मंडलिक मौली महाथंड महातंड वंदियामि नारसिंह सरस्वती पाहि मम नारसिंह सरस्वती नामाष्टक मोतिकम आरकृति शारदं गंगा धारणिक देवशी गुरुमूर्ति परमात्मन से पुत्र वंदियामि नारसिंह नारसिंह सरस्वती घोर संसार सिंधु तारण सार ज्ञान दीर्घायुरारोग्य आदिसन्नम चारु काम वंदियामि नारसिंह ओम क्रिया ऋग्वेदाय नमः ओम क्रिया यजुर्वेदाय नमः ओम क्रिया अथर्ववेदाय नमः ओम क्रिया सामवेदाय नमः ओम क्रिया श्री गुरुजीत्राय नमः यदक्षरं पदोष्टमात्राय तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध दत्त परमेश्वर श्री गुरु दत्तात्रयार्पण वस्तू चला आमची सायं प्रार्थना झाली गुरुजीत्र आपलं अख्खं झालं फार सुंदर आणि अद्भुत म्हणजे तुमच्या रूपामध्ये आम्हाला साक्षात दत्त महाराज भेटले हेच आमचं भाग्य आहे. कबीरजी महाराज एके ठिकाणी सांगतात भाग बडे जो संत पधारे करी सुमरण भव सागर तारे यही संत है परम उपकारी शरण आए वाको ले तू बारी. हम संत विनय और जो आम्ही सुंदर आणि अद्भुत तुमच्या दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. तिथे वर्गाचा अभ्यास करतो बरं का. म्हणजे मी कोणीच नाही ही पहिली भावना. दुसरी भावना श्वासाचा एवढा अभ्यास करायचा की श्वास तुमच्या ताब्यात आला पाहिजे आणि मग प्राण तुमचा इथं चढवायचा 22 सेकंदामध्ये इथे येणार इथे स्फोट करायचा त्याचा प्रकाश बघायचा परत घेऊन जायचा रिटर्न असं दिवसात 41 एका वर्षात करायचं. ते केले की आता तुम्ही माझ्या नाकाला हात लावा बोट लावून बघा श्वास बाहेर येतोय मी श्वास पितोय आणि त्याचा स्फोट करून तो वापरतोय. याला क्रिया म्हटले गेले क्रिया किंवा माऊलींनी जो पंथराज म्हटलाय किंवा तुम्ही नवनाथ वाचलं तर नवनाथामध्ये जे वाताकर्षण विद्या म्हटली वाताकर्षण विद्या तुम्हाला एकमेव अभ्यासक भेटला मी लहान अभ्यासक आहे. माऊली सगळ्यात टॉपच्या स्टेजला होते पण मी वाताकर्षण विद्येच्या पहिलीमध्ये आहे एवढं नाही.
त्याच्याकरता समुद्रभेदी प्राणायाम करावा लागतो. म्हणजे समुद्रासारखा आवाज करणारा प्राणायाम करावा की त्या प्राणायाम काय होतं, म्हणजे बाकीचे प्राणायाम शिकवतात तुम्हाला, समुद्रभेदी प्राणायाम कोणी शिकवत नाही. खिचरी, गोचरी, बुचरी, कासरी आणि तुमचं शांभवी हे कोणी शिकवत नाही. काय माहिती, हे शिकल्यानंतर तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे जाणारच नाही. रामदेव बाबा शिकवतो. रामदेव बाबा काय करतो माहिती का, फक्त वरचं दूध देतो. कामधेनू म्हैस जी आहे आपली योगाची, तिचं दूध काढून विकतो त्याला पाणी घालून. आम्हाला काय झालं, आमच्या घरून दूध आणलंय, ते तापवलंय, त्या दही काढलं आणि दोन्ही काढले, त्याचं प्युअर तूप आम्हाला खाल्लं. आणि एकदा तुम्हाला प्युअर तूप मिळालं ना, तुम्ही जर एक वाटी प्युअर तूप खाल्लं ना, तुमच्याकडे दुधाला टँकर राखायला तुम्ही म्हणा काय पिली खाले तूप दुधाला काय मजा आहे. हे वास्तव आहे. फार सुंदर. चालेल सगळे माझं सगळं अलग निरंजन. काहीच नाही, पण आता लिहायला तर खिशामध्ये तसं काहीच नाही. नाही माझ्याकडे अष्टांगाने धवा वगैरे असतात. आणि तुम्हाला म्हणजे असे म्हणजे माझ्याकडे मूर्ती आलेली छोटीशी एवढीच मूर्ती. नेपाळच्या ते शंभरनाथ मारून आमचे मित्र आहेत. जवळजवळ माझ्या आधी 1990 गिरणार करतात. बरं. खाली सामने तुम्हाला उद्या भेटतील होते. हां. आणि फार मोठे सिद्ध आहेत, पण गृहस्थी. त्यांच्याकडे नेपाळवरून ती मूर्ती आल्या होत्या छोट्या एवढ्या, त्यांच्या पूजेला होत्या. कुठल्या नेपाळ दत्तस्थान आहे ना, हां हां. काय ते बडगाव. ते 3 भाव आणि ते मला लहान भाऊ म्हणतात. म्हणजे त्यांचे 5,000 शिष्य आहेत त्यांचे. पण माझा लहान भाऊ आला म्हणजे त्याच्यावर. आणि आम्ही कुठलेही नियम पाळत नाही. काय होतं माहिती का, आम्ही नियमांची पूजा करतो. पाप हे पाप झालं, हे पुण्य झालं, त्यातच आमच्या पूजा होत आहेत. नियम फेका, परमेश्वराला कुठलेही नियम नाहीत. हां काय साधे सामाजिक नियम आहेत तुम्ही पाळा. पण असं काय माहिती का, आज आंघोळ झाली नाही, पाय धुतले नाही, पाप झालं, ती कर्मकांड आता आपण नाही पाळू शकत. मग ते कर्मकांडाचा आपण विचार करतो. सोडून द्या ना, नाही पाळलं, आज झालं माझं ना, आलो भेटलो संपलं. सगळी माझी कर्मकांड इथे आली, सगळी कर्मकांड माझी झाली. बरोबर. मग काय त्या कर्मकांड करता. मग हे शास्त्र सगळे प्रत्येक कर्म, आता तुम्ही गुरुजीचं जर 27 अध्याय वाचला ना, तर प्रत्येक पापाकरता काय कुठलं सूत्र म्हणत ते अख्खं त्याच्यामध्ये. गुरुजीचं काय पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही गुरुजीचं वाचता, तेव्हा पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला गुरुची भेट व्हायची असेल, ती त्याच्यामध्ये तुमचं पुण्य हा वाचन होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये तुमचं जे काळ आहे भूत त्याच्यामध्ये काही दोष निघून जातात. तिसऱ्या अध्यायामध्ये तुमच्या भक्तीचा अभिमान झाला आहे. मी गिरणार 500 वेळा गेलो. तिसरा अध्याय वाचला की भक्तीचा अभिमान निघून जातो. चौथा अध्याय वाचला की महाराजांची तुम्ही पुत्ररूप सेवा करता. 5वा अध्याय वाचला तर श्रीपाद श्रीवल्लभ वाचलं की सगळ्या सिद्धी पाहिजे, तुम्हाला काही पैशाची गरज लागणार नाही, ते धडाधड पैसा आहे. 6वा अध्याय वाचला तुम्हाला अख्खी संगीत कला येईल. 6वा अध्याय 100 वेळा वाचला तुम्ही बिंदू जोशीला पण हरवा. 7वा अध्याय जो आहे 8वा अध्याय आहे कळलं का. 7वा अध्यायामध्ये गोकर्ण आहे. 8व्या अध्यायामध्ये यांना शनीचा त्रास आहे. त्यांनी जो 8वा अध्याय रोज होता, शनीचा कुठलाही त्रास त्यांना होणार नाही. शनी प्रोश होत अख्खा त्याच्यामध्ये. महाराज तुम्ही सांगितलं म्हणजे तिथं आपण करून घेतो मला. जय गिरणारी. जय चंद्रमा. अलग निरंजन. आज न बोलण्यासारखंच आहे. फार सुंदर आणि अद्भुत हा अनुभव आपल्या जीवनामध्ये आलेला आहे आणि निरंतर ही अनुभूती आपल्याला घडत राहो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि काही क्षण राहिले दत्त महाराजांच्या भेटीसाठी, जी आतुरता आपल्याला लागलेली आहे. अलग निरंजन.